लहानाचं मोठं केलंय मी तुला. तू तरी यांना मला माफ करायला सांग ना. अरे शेवटी तुला एक इन्स्पेक्टर बनवलंय मी समजून घेऊ तुला. यांना सांगू तुला माफ करायला. बरोबर बेटा बरोबर. ठीक आहे शीतल, अगं हे घे पिस्तूल आणि संपवून टाक या पापाला. काय करतोस काय तो? मारायचं नाही. अरे कुठं मारतोयस? कुठं मारतोयस? आज या जगाच्या पाठीवर तू कुठेही पडण्याचा प्रयत्न केलास ना तरी साक्षात परमेश्वर सुद्धा तुला वाचवू शकत नाही. कारण तुझा शेवट राय, तुझा शेवटचा बघ आज तुझ्या घरचे सगळे लोक तुझ्या विरोधात उभे ठाकलेत. तू पापच तशी केलास. शीतल संपव तुझ्या आज तुम्हा सगळ्यांसमोर मी आमदार सुभाषरावचा फोन केला तेव्हा मला अटक याला संपवून तू पुण्याचंच काम केलंयस. आज तुझ्या वाट्याची शिक्षा मी भोगली. हो शीतल, त्याच्या खुनाचा गुन्हा मी माझ्या स्वतःच्या शिरावर घेतो. इन्स्पेक्टर साहेब, आमदार सुभाषराव देशमुख यांचा खून केलाय मी. मला अटक करा. आजपर्यंत खूप यातना भोगल्या असतील, खूप सहन केले असतील, पण आता तुझा भाऊ म्हणून तुझ्यासाठी काहीतरी करण्याची मला एक संधी नाही. तुझ्या वाट्याची शिक्षा ती भोगली. मला अटक करा. माझा भाऊ म्हणून तुला माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे. मग मला ही शिक्षा भोगू दे ना. जगून काय करू दादा? काय करू जगून? काय आहे माझ्याकडे जगण्यासाठी? माझी अब्रू, माझे स्वप्न, माझे संसार. पण दादा तुझ्याजवळ तुझं आयुष्य आहे. एखादी छानशी मुलगी बघ, लग्न कर, तुझे स्वप्न पूर्ण कर. दादा ही शिक्षण तुला भोगू दे ना. कुठला संसार? मी ज्या मुलीवर जीवापाड प्रेम केलं त्या मुलीनं कधीच माझ्या प्रेमाचा त्याग केला. आता ना मला कुणाच्या प्रेमावर विश्वास ना संसार करायचा. त्यामुळे मला माझं कर्तव्य पूर्ण करू दे शीतल. तुझा भाऊ म्हणून तुझ्या वाटेची शिक्षा मला भोगू दे. दादा तुला माझी शपथ. का शपथ दिलीस तू मला? का शपथ दिलीस? खरोखरच आज तुझा भाऊ असण्याचा अभिमान वाटतो. तू भोगलेले दुःख समाजातील इतर मुलींना भोगावे लागू नयेत म्हणून तू स्वतः अग्निदिव्यात उडी घेतलीस आणि समर्थपणे ते अग्निदिव्य पारही पाडले. तुझ्यासारखाच विचार जर समाजातील इतर मुलींनी केला ना तर त्या विषयात कुठल्याच मुलीला आपलं आयुष्य वेचावं लागतं. खरं तर तू एक आदर्श निर्माण केलास या समाजातील इतर मुलींकडून. मला गर्व आहे तुझ्या. मी तुला अटक करणार नाही कारण तू यांना मारलं नाही तर तू यांना यांच्या पापाची शिक्षा दिली आहे. कायदा असं म्हणत नाही. आणि जर का तुम्हाला अटक करणार नाहीस तर या लोकांचा कायद्यावरून विश्वास होऊन जाईल. प्लीज जरा प्लीज. अगं कायद्यात तर असली तरतूद नाहीये पण तुझी सजा कमी व्हावी यासाठी नेहमी प्रयत्न करतो. आणि
तुझ्या बहिणीच्या आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाच्या बरबादीला कारणीभूत मी सुद्धा आहे. आणि त्याचाच प्रायश्चित म्हणून मी शीतलला स्वीकारायला तयार आहे. पण ते मी तू लग्न करशील शीतलची? मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत येणार. शीतल तुझे कर्तव्य पार पाडले. आता मला माझं कर्तव्य पार पाडलं. माझं स्वतःच तूच दुर्गा तूच काली क्षणात होशी वाघीन तू. दुर्जनांचा नाश करुनी अग्नी दिव्य पार केलीस तू. दुर्जनांचा नाश करुनी अग्नी दिव्य पार